नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपल्याला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. याची PDF तुम्हाला ऑलरेडी दिली आहे. त्या PDFमध्ये पहा पुढच्या नंबरचा क्वेश्चन. होमवर्कचा दिलेला क्वेश्चन सॉल्व करत चला. एक क्वेश्चन मी क्लासमध्ये घेतो, त्याचं सोल्युशन पाठवतो आणि दुसरा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देतो. तो होमवर्कचा तुम्ही सॉल्व करा तुमच्या दिलेल्या PDFमधला. ओके, तर हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे. तर कर्नाटका इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड ट्रायल बॅलन्स दिला आहे. इक्विटी शेअर कॅपिटल दिलेला आहे 22,50,000. ॲडिशन ड्युरिंग द इयर 2,50,000 आहे, 2,50,000. 10% डिबेंचर्स ड्युरिंग द इयर 7,50,000. कॉल्स इन एरियर्स 50,000. त्याच्यानंतर सांगितले प्रिमायसेस, बिल्डिंग, मशिनरी, मेन्स, ट्रान्सफॉर्मर अँड मीटर ही सुद्धा फिक्स्ड असेटच आहे. केबल वायर हे सुद्धा त्यांची फिक्स्ड असेट आहे आणि व्हेकल हे सुद्धा फिक्स्ड असेट आहे. नंबर 4 पासून नंबर 10 पर्यंत ऑल आर द फिक्स्ड असेट. हेन्स इट इज रेकॉर्डेड ऑन डेबिट साईड और एक्सपेंडिचर साईड ऑफ कॅपिटल अकाउंट. एक्सपेंडिचर बाजूला दाखवायचे कॅपिटल अकाउंटच्या. त्याच्यानंतर जनरेशन एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, रेट टॅक्सेस, इन्व्हेस्टमेंट, जनरेशन, डिस्ट्रीब्युशन, रेट टॅक्सेस, दीज आर द एक्सपेन्सेस असल्या कारणानं रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला टाका. इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला ऑफिस सॅलरी, डायरेक्टर फीस, स्टेशनरी अँड प्रिंटिंग, लॉ चार्जेस, ऑडिट फीस, दीज आर द एक्सपेन्सेस. हे एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेन्सेस आपण कुठं दाखवतो? रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट बाजूला. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आहे? ऑडिट फीस झालं. सेल ऑफ पॉवर, सेल आहे. सेल म्हणजे काय? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवून द्या. सेल बाय कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ पॉवर, सेल ऑफ कॉन्ट्रॅक्ट हे दोन्ही क्रेडिट साईडला रेव्हेन्यू अकाउंटच्या. मीटर रेंट इन्कम आहे, इन्कम आहे म्हणून क्रेडिट साईडला रेव्हेन्यू अकाउंटच्या. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटवरती इंटरेस्ट भेटत असतं आणि इंटरेस्ट आहे. अपवाद आहे, तुम्हाला सांगितलं पहिल्या क्वेश्चनपासून. इंटरेस्ट पेड असेल तर आपल्या नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिटला आणि इंटरेस्ट रिसिव्ड असेल तर नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवा. डेप्रिशिएशन फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. कॉन्टिंजन्सी रिझर्व बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. नेट रेव्हेन्यू अकाउंटचा बॅलन्स दिलं आहे क्रेडिट साईडला नेट रेव्हेन्यूच्या. डेटार्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, दीज आर दी असेट्स आणि असेट साईडला दाखवा जनरल बॅलन्स शीटच्या. नंतर काय सांगितलं? ॲडजस्टमेंट नंबर 1, स्टॉक ऑफ जनरेशन ऑफ 31/3/2019 85,000. जनरेशन जे काही एक्सपेन्सेस आहेत त्याचा स्टॉक शिल्लक राहिला. जनरेशन विद्युत निर्माण करण्यासाठीचा स्टॉक. ठीक आहे. सेम क्लोज आपला प्रीपेड एक्सपेन्सेससारखं जनरेशन एक्सपेन्सेस आहेत तसा त्याचा स्टॉक शिल्लक राहिला. जनरेशन एक्सपेन्सेसमधून मायनस करा आणि त्या ठिकाणी आपल्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवा जनरल बॅलन्स शीटच्या. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरियर्स ॲट 6% फॉर 6 मंथ. ऑलरेडी कॅल्क्युलेट दिलं आहे. कॉल्स इन एरियर्स आहेत 50,000. 50,000वरती 6% काढा, येऊन जातं 3,000. 3,000वरती 6 महिन्याचं काढा, गुणाकाराचा भागाकारात 12, येऊन जातं इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरियर्स आपलं 1,500, 1,500. आणि इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरियर्स कुठं दाखवायचं? नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आणि दुसरा इफेक्ट जनरल बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. त्याच्यानंतर कॉन्टिंजन्सी रिझर्व 1/4 कॅल्क्युलेट करा म्हणले. 1/2 कॅल्क्युलेट करायचो आपण जे क्वेश्चनमध्ये सांगितलं नसेल. आता 1/4 कॅल्क्युलेशन करा म्हणले ऑन टोटल एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर 4th सांगितले डेप्रिशिएशन चार्ज करा फुल इयर अप टू 31 मार्च 2018 पर्यंत पूर्ण वर्षाचं आणि हाफ इयर ड्युरिंग द इयर परचेस. आणि जे हाफ इयर परचेस करतो त्याला अर्ध्या वर्षाचं चार्ज करा म्हणून सांगितले. बिल्डिंग 2%, मशिनरी 7.5%, मेन्स 5 आणि बाकीच्यांवरती 10% डेप्रिशिएशन द्या म्हटलेलं आहे. ओके, चला तर क्वेश्चन सॉल्व करूया. पहिल्यांदा आहे कॅपिटल इक्विटी शेअर कॅपिटल 22,50,000. कुठं लिहिणार इक्विटी शेअर कॅपिटल? कॅपिटल अकाउंटच्या रिसिप्ट बाजूला पहिला आयटम इक्विटी शेअर कॅपिटल लिहा. इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर्स म्हणून लिहितो मी.
अप टू 31/12पर्यंत किती आहे? 22,50,000 आहे. ड्युरिंग द इयर किती परचेस केलं म्हणून सांगितलं आहे त्यांनी? 2 लाख. ड्युरिंग द इयर ॲडिशन किती केलेलं आहे त्यांनी? इश्यू किती केले आहेत? 2,50,000चे इश्यू केले आहेत. पण कॉल्स इन एरियर्स 50,000 आहेत. आपण वर्षामध्ये किती केले इश्यू? 2,50,000चे नवीन इश्यू केले, पण कॉल्स इन एरियर्स म्हणजे 50,000 रुपये लोकांनी भरलेच नाहीत. म्हणजे किती ॲक्च्युअल? 2,50,000मधून कॉल्स इन एरियर्स मायनस करा, येऊन जातं फक्त 2 लाख रुपये ह्याच्यामधून कॉल्स इन एरियर्स मायनस करून. ठीक आहे. आणि टोटल करा 24,50,000. चला त्याच्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस किंवा पुढचं काय? 10% डिबेंचर्स, 10% इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. ठीक आहे. काढा 10%. हे हिडन ॲडजस्टमेंट आहे. 10% डिबेंचर्स. किती सांगितले 10% डिबेंचर्स? 7,50,000, 7,50,000. आणि त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं? 7,50,000 झाल्यानंतर ड्युरिंग द इयर काय परचेस केलेलं, काही इश्यू केलेत का डिबेंचर्स? नाही. त्याच्यामुळं तिथं नील लिहा. आणि दुसरा इफेक्ट कुठं द्यायचं? टोटल करा 7,50,000. ओके. आता हे 10%च्या बाबतीमध्ये गंमत सांगतो तुम्हाला. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स क्वेश्चनमध्ये कुठं दिलं आहे का? पुन्हा इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स पेड तर क्वेश्चनमध्ये कुठंच नाही, पण इथं रेट दिला आहे डिबेंचर्सचा. तर या ठिकाणी 10% आपल्याला इंटरेस्ट काय करावं लागेल बेटा? कॅल्क्युलेट करावं लागेल. 10% डिबेंचर्स. मग करूया 10% डिबेंचर्स कॅल्क्युलेट. वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट नंबर 1. 10% डिबेंचर्स. 10% इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. इंटरेस्टचा रेट असतो तो 10%. 7,50,000वरती 10% काढा, येऊन जाईल तुमचं 75,000. मग इंटरेस्ट पेडचे 2 इफेक्ट सांगा. इंटरेस्ट पेड पेएबल तर नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट बाजूला, आणि दुसरा इफेक्ट जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला इफेक्ट द्या लगेच. 75,000 रुपये द्या. मग नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला टू 10% इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 75,000, आणि जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 10% इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ड्यू. दिलेलं नाही. 75,000. ओके. चला सगळ्यांना क्लिअर आहे पहिली ॲडजस्टमेंट. चला दुसरं. आता काय सांगितले? कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स ऑलरेडी मायनस केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या PDF मध्ये बघा, पुढं आहे प्रिमायसेस. प्रिमायसेसपासून व्हेकलपर्यंत काय आहेत? सगळ्याच्या सगळ्या फिक्स्ड असेट आहेत. सगळ्याच्या सगळ्या आपण फिक्स्ड असेट रेकॉर्ड करूया. सगळ्यात आधी प्रिमायसेस लिहा. प्रिमायसेस या ठिकाणी मी लिहितो 1 by 1. प्रिमायसेस 31/3/2018 पर्यंत किती आहे? 9 लाख. ड्युरिंग द इयर किती परचेस केले त्यांनी? 1 लाख. 9 लाख अधिक 1 लाख 10 लाख. आता बिल्डिंग 31/3/18 पर्यंत आहे 4 लाख. ड्युरिंग द इयर परचेस केलं त्यांनी 1 लाख. असं एकंदरीत 5 लाख. आता मी बाकीचं नोट डाऊन करतो, तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. बाकीच्या सगळ्या फिक्स्ड असेट मी अशा लिहून ठेवतो, वेळ जातो नाही तर. चला रेकॉर्ड केलं. बिल्डिंग, मशिनरी, मेन्स, ट्रान्सफॉर्मर अँड मीटर, त्याच्यानंतर केबल आणि व्हेकल, त्याचं अप टू 31/3/18 पर्यंत, आणि ड्युरिंग देअर टोटल केली. नेक्स्ट पुढं काय आहे याच्यानंतर?
ह्याच्यानंतर सांगितलं आहे जनरेशन एक्सपेन्सेस. जनरेशन एक्सपेन्सेस म्हणलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजेच रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला. टू जनरेशन एक्सपेन्सेस, जनरेशन एक्सपेन्सेस. बट याच्यावरती ॲडजस्टमेंट दिली आहे. नंबर 2 काहीतरी ॲडजस्टमेंट आहे 8 लाख. ठीक आहे, म्हणून आपण इनरला लिहूया 8 लाख रुपीज. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस डेबिटलाच. टू डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहे त्या ठिकाणी 90,000, 90,000. त्याच्यानंतर सांगितलं रेट टॅक्सेस डेबिटलाच. टू रेट अँड टॅक्सेस. किती रेट अँड टॅक्सेस 65,000, 65,000. त्याच्यानंतर रेट टॅक्सेस झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला, जनरल बॅलन्स शीटच्या असेट साईडला इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट किती आहे सांगितले इन्व्हेस्टमेंट क्वेश्चनमध्ये 1,25,000, 1,25,000. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर ऑफिस सॅलरी. ऑफिस सॅलरी सांगितली त्यांनी 4,50,000. ऑफिस सॅलरी प्रॉफिट लॉस म्हणजेच रेव्हेन्यूच्या डेबिटला. टू ऑफिस सॅलरी 4,50,000. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आहे डायरेक्टर फीस डेबिटलाच रेव्हेन्यू अकाउंटच्या. टू डायरेक्टर फीस. डायरेक्टर फीस किती सांगितलं 50,000, 50,000. नेक्स्ट स्टेशनरी डेबिटलाच खर्च आहे. स्टेशनरीसुद्धा डेबिटला. किती अमाऊंट आहे स्टेशनरी 30,000, 30,000. लॉ चार्जेस एक्सपेन्सेसच आहे डेबिटला लिहा. लॉ चार्जेस 35,000. त्याच्यानंतर पुढं लॉ ऑडिट फीस डेबिटलाच. ऑडिट फीस किती ऑडिट फीस त्या ठिकाणी 5,000 सांगितली 5,000. नेक्स्ट पुढं सेल ऑफ पॉवर, सेल बाय कॉन्ट्रॅक्ट दोन्हीही सेल आहेत म्हणून रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल ऑफ पॉवर म्हणजेच इलेक्ट्रिसिटी किती 9 लाख, 9 लाख. त्याच्यानंतर सेल बाय कॉन्ट्रॅक्ट, काही सेल कॉन्ट्रॅक्ट थ्रू केलं त्यांनी. कॉन्ट्रॅक्ट घेऊन कोणत्या मोठ्या कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि तिथं सेल केली जाते वीज 7,50,000, 7,50,000. मीटर रेंट इन्कम आहे क्रेडिटलाच लिहा बाय मीटर रेंट 2,50,000. या प्रत्येक आयटमवरती MCQ बनू शकतो बरं. मीटर रेंट शोज ऑन डॅश तर रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर प्रत्येक अकाउंट व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कुठं दाखवतात इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. किती आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000, 10,000. नेक्स्ट त्याच्यानंतर डेप्रिशिएशन फंड सांगितलं आहे जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. डेप्रिशिएशन फंड, डेप्रिशिएशन फंड इनर बाजूला कारण डेप्रिशिएशनचे ॲडजस्टमेंट राहते 5 लाख. आणि दुसरं आहे कॉन्टिंजन्सी फंड किंवा रिझर्व हा सुद्धा इथंच कॉन्टिंजन्सी रिझर्व 75,000, 75,000 रुपये इनरलाच ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स 25,000. क्रेडिटर्स लिहा इथं सन्ड्री क्रेडिटर्स 25,000. त्याच्यानंतर पुढं सांगितलं नेट रेव्हेन्यू अकाउंटचं बॅलन्स दिलेलं आहे 40,000. नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किंवा बॅलन्स ब्रॉड डाऊन एक किती सांगितलं आहे 1,418, 1,418. लास्ट इयर प्रॉफिट म्हणून लिहा 40,000, 40,000. त्याच्यानंतर आहे डेटार्स कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. दीज आर दी असेट.
असेट साईडला जनरल बॅलन्स शीटच्या. डेटर्स, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. डेटर्स किती आहेत? 50,000. त्याच्यानंतर कॅश इन हँड 2,50,000 आणि कॅश ॲट बँक 6,15,000. संपले आयटम पोस्ट केले सगळे. ओके, कुणाला काय डाऊट नाही. ॲडजस्टमेंट नंबर 1 जनरेशन एक्सपेन्सेस. काय करणार बेटा जनरेशन एक्सपेन्सेस? स्टॉक ऑफ जनरेशन एक्सपेन्सेस ऑन 31 डिसेंबर. स्टॉक आहे जनरेशन एक्सपेन्सेसचा. लेस करा. लेस प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणा किंवा स्टॉक ऑफ जनरेशन एक्सपेन्सेस म्हणा, काही चालतं. लेस स्टॉक 31/12 किंवा 31 किती सांगितलं आपल्याला? 31 मार्च 31/3/19 55,000. लेस करा 55,000. 8 लाखातून 55,000 वजा करा 7,45,000. काय करायचं? जनरेशन स्टॉक ऑफ जनरेशन जर ॲडजस्टमेंटमध्ये दिलं तर एक्स वजा करा आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला टाका. काय म्हणून टाकणार तुम्ही? जनरेशन एक्सपेन्सेस किंवा स्टॉक ऑफ जनरेशन एक्सपेन्सेस किती? 55,000 55,000. ओके, चला. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट पुढची काय सांगते? इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरियर्स. ऑलरेडी कॅल्क्युलेट केले. तरीही वर्किंग नोट नंबर 2 म्हणून कॅल्क्युलेट करूया. तुम्हाला नंतरच्या क्वेश्चनमध्ये सांगणार नाही. कॉल्स इन एरियर्सची अमाऊंट आहे किती? 6% फॉर 6 मंथ कॅल्क्युलेट करायचे. कॉल्स इन एरियर्स. ठीक आहे. तर कसं कॅल्क्युलेट करणार? 50,000 अमाऊंट सांगितले कॉल्स इन एरियर्स, मल्टिप्लाय बाय 6% करा. इथं 3,000. 3,000च्या 6 महिन्यासाठी काढा. 6 महिन्यासाठी येतं 1,500. इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरियर्स. इन्कम आहे म्हणून नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट्स बाजूला. ओके, चला लिहा इथं बाय 6% इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्सवरती व्याज भेटतं बरं. ठीक आहे, 1,500 आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला 6% इंटरेस्ट ऑन कॉल्स इन एरियर्स 1,500. ओके, चलो नेक्स्ट. आता काय पुढं सांगितलंय? कॉन्टिंजन्सी रिझर्व कॅल्क्युलेट करा म्हणले 1/5. त्याच्या अगोदर आपण काय करूया? डेप्रिशिएशन काढून घेऊया. डेप्रिशिएशन कसं काढा म्हणले? इथं बघा, डेप्रिशिएशन चार्ज करा फुल इयरचं 31/3/2018 पर्यंतच्या अमाऊंटवरती. म्हणजे इथं बघा, हे जे असेट्स आहेत सगळ्या याच्या डेबिट साईडला किंवा 31/3/18 पर्यंत पूर्ण वर्षाचं, या 9 लाखापर्यंत पूर्ण वर्षाचं, 4 लाखावर पूर्ण वर्षाचं, या कॉलमवरती पूर्ण वर्षाचं चार्ज करा म्हणलं आहे. आणि ड्युरिंग द इयर जे परचेस केलं आहे त्याच्यावरती 6 महिन्याचं डेप्रिशिएशन चार्ज करा म्हणलं आहे. ॲज पर गाईडलाईन त्यांनी जे सांगितले ते आपण चार्ज करणार आहोत. ओके, नेक्स्ट वर्किंग नोट आता इथंच लिहितो तुमच्या समोरच. थर्ड वर्किंग नोट फॉर डेप्रिशिएशन. आता डेप्रिशिएशन पहिलं आहे प्रिमायसेस. इकडं फुल इयरचं लिहूया आपण, फुल इयर, आणि इकडं हाफ इयर लिहूया, हाफ इयरचं. प्रिमायसेस फुल इयरचं किती आहे? फुल इयर 9 लाख. 9 लाखावरती किती सांगितले त्यांनी? डेप्रिशिएशन घ्या. प्रिमायसेस मशिनरी, ट्रान्सफॉर्मर. प्रिमायसेसवरती डेप्रिशिएशनच विचारलं नाही, सोडून द्या. बिल्डिंगवरती घेऊया. ठीक आहे, इथं बिल्डिंग घेऊया. प्रिमायसेसवरती सांगितलं नाही, बिल्डिंग घ्या. बिल्डिंग किती आहे? 31/3/18 पर्यंत. 31/3/18 पर्यंत आहे 4 लाखाची. 4 लाख
ठीक आहे, याच्यावरती चार्ज करा 2%. आणि ड्युरिंग द इयर किती परचेस केलेला आहे? ड्युरिंग द इयर 1,00,000. या 1,00,000वरती सुद्धा 2%, पण 6 महिन्याचं गुणाकारात 6 भागाकारात 12. मग 4,00,000वरती किती येईल? 2%. 4,00,000 मल्टिप्लाय बाय 2% करा. 4,00,000 मल्टिप्लाय बाय 2%, 8,000 आलं. ठीक आहे, 8,000. आणि इकडं 1,00,000वरती 2% काढा. 1,00,000 मल्टिप्लाय बाय 2%, 2,000 वर्षाचं येईल. पण आपल्याला किती दिवसाचं पाहिजे? 6 महिन्याचं. गुणाकारात 6 भागाकारात 12 जर केलं तर ह्याचं डेप्रिशिएशन येईल 1,000. मग 8,000 आणि 1,000 दोघांची बेरीज करा. 9,000 आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये बिल्डिंगवरचं डेप्रिशिएशन म्हणून लिहायचं आहे. हे झालं बिल्डिंग. आता बिल्डिंग झालं. दुसरं आता कॅल्क्युलेट करूया. दुसरं कोणतं कॅल्क्युलेट करायचं आहे? मशिनरीवरती 7.5%. मशिनरी, आता लक्षात ठेवा, मशिनरी व्यवस्थित बघा. 7.5% म्हणलं आहे. मशिनरीची अमाऊंट किती आहे बघा? ओपनिंग बॅलन्स मशिनरी 3,00,000. ॲज इट इज इथं घ्या 3,00,000. त्याच्यावरती 7.5% पूर्ण वर्षाचं. ओके. आणि इकडं ड्युरिंग द इयर किती परचेस केली आहे मशिनरी? ड्युरिंग द इयर 2,00,000. 2,00,000वरती 6 महिन्याचं. 2,00,000 गुणाकारात 7.5%, पण आलेल्या आन्सरला गुणाकारात 6 भागाकारात 12 भागा. ठीक आहे, किती येईल मशिनरी बघा बरं? 3,00,000 गुणाकारात 7.5%. 3,00,000 गुणाकारात 7.5% जर काढलो, 3,00,000 गुणाकारात 7.5%, 22,500 येईल. हे फुल इयरचं. हाफ इयरचं काढा. 2,00,000वरती 7.5%. 2,00,000 गुणाकारात 7.5%, 6 महिन्याचं. 6 भागाकारात 12, 7,500 येतं. 7,500. दोघांची बेरीज करा. फुल इयरचं डेप्रिशिएशन येईल फॉर मशिनरी 22,000 अधिक 7,500. 22,500 अधिक 7,500, 30,000. 30,000 मशिनरीवरतं डेप्रिशिएशन येईल. ओके. मेन्सवरती 5% म्हणलं आहे. आता थर्ड वर्किंग नोट मेन्स. आता लक्षात येत आहे तुम्हाला हळूहळू. मेन्सची किंमत बघा. ओपनिंग बॅलन्स आहे 2,50,000. 2,50,000 याच्यावरती 5% पूर्ण वर्षाचं काढा. 5%. आणि जो तुकडा मेन्सचा बघा इथं मेन्स 2,00,000वरती 6 महिन्याचं 5%. 2,00,000 गुणाकारात 5%, पण 6 महिन्यासाठी. ठीक आहे, कॅल्क्युलेट करा किती येतं बघा. 2,00,000 आधी फुल इयरचं करा. 2,50,000 गुणाकारामध्ये 5%, 12,500, 12,500. ठीक आहे, 12,500 आलं. चला, तर 12,500 इकडं बघा. 2,00,000वरती 5% किती येतं? 2,00,000 गुणाकारात 5% येतं 1,00,000. 6 महिन्या 10,000 येतं. 6 महिन्यासाठी पाहिजे म्हणून 6 गुणाकारात 12 इकडे येतं 5,000. बेरीज करा या दोघांची. 12,500 अधिक 5,000, 17,500 मेन्सवरती डेप्रिशिएशन येईल. 17,500. आता बाकीच्या असेट्सवरती काय म्हणले त्यांनी? 10% चार्ज करा. बाकीचं म्हणजे 4 नंबरला काय सांगितलं आहे त्यांनी? ट्रान्सफॉर्मर. आता एक करून दाखवतो, बाकीचं करा. 1,25,000वरती 10%. 1,25,000वरती 10% काढा. आणि ड्युरिंग द इयर किती परचेस केले? ड्युरिंग द इयर ट्रान्सफॉर्मर 50,000. त्याच्यावरती सुद्धा 10%, पण 6 महिन्यासाठी. गुणाकारात 6 भागाकारात 12. ठीक आहे, तर करा कॅल्क्युलेट. इथं येऊन जाईल 12,500 आणि इकडे येऊन जाईल 50,000. 50,000च्या 10%, 5,000. 5,000च्या अर्ध 2,500. 2,500. बेरीज करा दोघांची. हे प्लस हे 12,500 अधिक 2,500, 15,000 ट्रान्सफॉर्मरचं डेप्रिशिएशन असेल.
ओके, बाकीचं तुम्ही कॅल्क्युलेट करा. आता काहीही मी कॅल्क्युलेट करून दाखवणार नाही. मग आलेलं डेप्रिशिएशन टोटल लिहितो बेटा आपण. तर डेप्रिशिएशन लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या म्हणजे रेव्हेन्यूच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन ऑन डेप्रिशिएशन. आता पूर्ण डेप्रिशिएशन लिहितो मी. याच्यामध्ये बिल्डिंग चला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं आपण. बिल्डिंगवरती 9, मशिनरीवरती 30, मेन्सवरती 17,500, ट्रान्सफॉर्मरवरती सगळं केलं कॅल्क्युलेट. हा झाला एक इफेक्ट. टोटल आली 1,21,000. आणि दुसरा इफेक्ट डेप्रिशिएशन फंडमध्ये ॲड करा. ॲड करंट इयर 1,21,000 ॲड करा. दोघांची बेरीज 6,21,000 आउटरला. हा झाला पहिला. नेक्स्ट पुढं काय, कॉन्टिंजन्सी रिझर्व कॅल्क्युलेट करा म्हणलं आहे. कॉन्टिंजन्सी रिझर्व आपण कशावर कॅल्क्युलेट करतो, टोटल कॅपिटल एक्सपेंडिचरवरती. तो टोटल करून घेऊया आपण. टोटल करा, किती येते सांगा. एक्सपेंडिचर बाजूचे एकाने करायचं, एकाने मीच करतो एकाने म्हणण्यापेक्षा. ठीक आहे, इकडचे टोटल करा. येऊन जाईल किती, 31,85,000. 31,85,000. मिडलची 7,80,000, 7,80,000. आणि पहिल्या कॉलमचे टोटल 24,05,000. ओके, टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणूया आपण याला. टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि इकडं टोटल कॅपिटल रिसिप्ट. टोटल कॅपिटल रिसिप्ट कॅल्क्युलेट करा. 24 आणि 7 32 लाख होऊन जाईल इथं. 32 लाख, मधातलं 2 लाख आणि 22 हे जर केलं तर येऊन जाईल 30 लाख रुपये. ठीक आहे, परत इकडं 32 लाख आहे, इकडं 31,85,000 आहे. डिफरन्स इथंच आला. डिफरन्स जर इकडं आला तर इकडं लिहा. किती डिफरन्स आला, 15,000. याला म्हणायचं आहे बॅलन्स. काय म्हणायचं आहे, बॅलन्स. तर मग आता टोटल करा. आता बरोबर टॅली होईल. 32 लाख इकडं, 32 लाख इकडं. ठीक आहे, 32 लाख 32 लाख. आता काय म्हणले त्यांनी, कॉन्टिंजन्सी रिझर्व काढा म्हणले कॅपिटल एक्सपेंडिचरच्या 1/4%. 1/4% ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर काय करायचं आहे, कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सी कॅल्क्युलेट करा म्हणलं आहे. वर्किंग नोट नंबर 4. ठीक आहे, मग टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर किती झाले आहेत, 31,85,000. घ्या 31,85,000. त्याच्या 1/4%, 1/4% हे असं आलं असं, किंवा 31,85,000. 1/4 म्हणजे किती बेटा, 1/4 म्हणजे 25%. 0.25. ओके, 1/4 जर केलं तर 0.25%. भागाकारात 100 असं करा. सोपं जाईल तुम्हाला. कॅल्क्युलेट करा. कॉन्टिंजन्सी येऊन जाईल तुमचं 7,963. किती येईल, 7,963. याचे परत 2 इफेक्ट. 7,963 नेट रेव्हेन्यू अकाउंट डेबिट साईड आणि बॅलन्स शीटच्या कॉन्टिंजन्सी रिझर्वमध्ये ॲड. ओके, चला लिहा कॉन्टिंजन्सी रिझर्व इथं. नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला, नेट रेव्हेन्यू अकाउंट डेबिट साईड टू 1/4% कॉन्टिंजन्सी. किती आहे, 7,963. आणि दुसरा इफेक्ट कॉन्टिंजन्सीमध्ये ॲड करंट इयर 7,963. दोघाची बेरीज करा, किती येते,
82,963. 82,963 संपलं. आता काय करायचं आहे, बॅलन्सिंग फिगर करा. क्रेडिट साईड जर तुम्ही केली तर येऊन जाईल 19 लाख रेव्हेन्यू अकाउंटची. इकडची सुद्धा 19 लाखच यायला पाहिजे. टोटल एक्सपेन्सेस किती आले लिहा. टोटल एक्सपेन्सेस किती आहे तो 15,91,000. 15,91,000 हे मायनस करा. 15,91,000 किती येतं बघा. बॅलन्स ट्रान्सफर करायचं. ट्रान्सफर टू नेट रेव्हेन्यू अकाउंट किती आलं बॅलन्स 3,09,000 रुपये. ठीक आहे. मग बॅलन्स ट्रान्सफर करा. हे इथं डेबिटला इकडे येत असताना क्रेडिटला येईल. बाय बॅलन्स ऑफ रेव्हेन्यू अकाउंटचं बॅलन्स किती 3,09,000. ओके. चला आता हे अकाउंट क्लोज करा. किती आलं बॅलन्स सांगा. क्रेडिट साईड जर क्लोज केली तर येईल 3,60,500. 3,60,500. डेबिट साईड पण एवढीच यायला पाहिजे 3,60,500. प्रॉफिट किती आला सांगा. टू बॅलन्स ट्रान्सफर टू जनरल बॅलन्स शीट किती आला प्रॉफिट 2,77,537 येतो प्रॉफिट. मग ट्रान्सफर करा जनरल बॅलन्स शीटमध्ये. बॅलन्स ऑफ नेट रेव्हेन्यू अकाउंट किती बॅलन्स आहे 2,77,537. 2,77,537. ठीक आहे. चला आता राहिलं काय तर टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर असेट आहेत म्हणून आपण ट्रान्सफर करायचं. बॅलन्स शीटच्या असेट साईडला टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर 31,85,000 आणि इकडचं टोटल कॅपिटल रिसिप्ट लायबिलिटी आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला टाकून द्या. टोटल कॅपिटल रिसिप्ट किती 32 लाख 32 लाख. ओके. चला आता टोटल करा. टोटल येते का बघा. 100% तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. फ्यूज करून व्हिडिओ येऊनच जाते. 42,81,500. 42,81,500. इकडची सुद्धा 42,81,500च येऊन जाईल. ओके. हे होता क्वेश्चन. आणि जर काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचं. ठीक आहे. चला थांबूया इथं आपण.